हां, मग मला तेच जाणून घ्यायचं की लग्न कसं हवं आहे मग आजच्या जनरेशनला, किंवा आपण बघायला गेलो की एखादी, जसं आता तू बोललो अपेक्षांचं, डेफिनेटली अपेक्षांमध्ये खूप प्रत्येकाच्याच वाढ झाली. म्हणजे आज माझ्याकडे जर अँड्रॉइड आहे तर मला ही अपेक्षा आहे की माझ्याकडे आयफोन असावाच किंवा असेल उद्या. तर जशी ती अपेक्षा आहे आणि तशी फुलफिल करायला मी पाऊल उचलतो, मग माझा इन्कम वाढेल, माझं स्किल सेट वाढवतो आहे. मग लग्नाच्या बाबतीत ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, किंवा कुठे आपण त्याच्यासाठी खतपाणी घालून गोष्टी केल्या पाहिजेत? प्रॉब्लेम असा होता ना की पूर्वीच्या काळात म्हणजे लग्नव्यवस्था जिकडून आली त्याच्यामध्ये अर्थातच त्याचं सोशल स्ट्रक्चर्स जी काही ठरलेली होती त्याच्यानंतर ही गोष्ट करायचीच असते असं एक कुठेतरी अध्यारूत होतं. हा ऑप्शनच नव्हता फारसा की मी लग्न नाही करणार. हा ऑप्शन फारसा आधीच्या पिढीला कधी नव्हता. म्हणजे कोटीमध्ये एखादी व्यक्ती अशी निघायची की जी म्हणेल की मला लग्न नाही करायचं आहे किंवा काहीतरी मला माझं वेगळंच करायचं आहे असं म्हणणारे खूप कमी होते. कारण मला ज्या समाजात राहायचं आहे त्या समाजात जे स्वीकारार्ह आहे ते मला करावं लागेल हा भाव खूप जास्त होता. कारण माझं समाजावरचं असणारं, माझ्या आजूबाजूच्या लोकांवरती असणारं आणि माझ्या कुटुंबावर असणारं अवलंबित्व खूप जास्त होतं. बरोबर. 21व्या शतकात बदललेली सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की माझं माझ्या कुटुंबावरती आणि आजूबाजूच्या समाजावरती असलेलं अवलंबित्व, थेट अवलंबित्व, जगण्यासाठी सर्व्हायवलसाठी असणारं अवलंबित्व हे कमी झालं आहे. आणि हे टप्प्याटप्प्याने झालं आहे. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर झालं आणि मग आता IT रिव्होल्यूशन नंतर ते खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. मी जगात कुठेही राहू शकतो, कुठूनही काम करू शकतो. आज आपण इंटरनेटवरती हा व्हिडिओ टाकणार जो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं कोणतीही व्यक्ती बघू शकणार आहे. सो इतकं सगळं बदललेलं आहे. त्यामुळे माझ्या जगण्यासाठी, सर्व्हायवलसाठी, माझ्या जॉबसाठी, माझ्या एंटरटेनमेंटसाठी, माहिती मिळवण्याच्या साधनांसाठी असणारं अवलंबित्व हे माझ्या सर्कलच्याही बाहेर गेलेलं आहे. त्या माझ्या सर्कलवरती ते राहिलेलंच नाही आहे. आणि ते माझ्या सर्कलवरती मी अवलंबून नसल्यामुळे, माझ्या फॅमिलीवर अवलंबून नसल्यामुळे फॅमिलीचे नियम मी पाळलेच पाहिजेत. काही झालं तरी मी ते फॉलो केलंच पाहिजे. ही जी आधीच्या पिढीची भावना होती ती आता नाही आहे. त्यामुळे ते अवलंबित्व नाही आहे. तर मी काही वेगळं करू शकतो का? तर मला ज्या गोष्टी आधीच्या सिस्टीममधल्या चांगल्या वाटत नाहीत, मला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी टाळून मी पुढे जाऊ शकतो का? हा प्रश्न नॉट नेसेसरीली या शब्दात आजची पिढी विचारते, पण सटली, सबकॉन्शियसली हाच प्रश्न तो आहे की जी गोष्ट मला आवडत नाही, जी गोष्ट मला करायची नाही, ती गोष्ट अवॉइड करून मी काहीतरी वेगळं करू शकतो का किंवा वेगळं करू शकते का? तर हा मुद्दा सगळीकडे दिसतो, फक्त लग्नात नाही दिसत. हा करिअर चॉईसेसमध्ये दिसतो, हा आवडीनिवडींच्या चॉईसेसमध्ये दिसतो, हा पैसे कुठे खर्च करावेत ह्याच्या चॉईसेसमध्ये दिसतो. म्हणजे आपल्या आईवडिलांच्या पिढीमधली व्यक्ती एखादी म्हणेल की आयफोन कशाला घेतोस, आहे ना अँड्रॉइड फोन, तर प्रश्न विचारत असं. पण आपल्या पिढीतली व्यक्ती म्हणेल की आहेत आत्ता पैसे आणि मला आयफोन हवा आहे, फोटो चांगले येतात, मला पॉडकास्टचा व्हिडिओ शूट करायचा असेल, मला रील शूट करायचं असेल तर ते चांगलं होणार आहे आणि ठीक आहे, म्हणजे इट्स नॉट अ बिग डील. तर हा बदललेला पॅटर्न आहेच आहे, जो चॉईसेसमध्ये बदल झालेला आहे, जो माझ्या एक्सपोजरमुळे बदल झालेला आहे आणि अर्थातच माझं अवलंबित्व कमी झाल्यामुळे बदल झाला आहे. माझी